तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख सुद्धा उपस्थित आहेत। पहलगामवरती झालेल्या हल्ल्याच्या नंतर भारतानं लष्करी कारवाईच्या आधी डिप्लोमॅटिक स्ट्राईक सुरू केला। सिंधू जलकरार स्थगित केला आणि त्यामुळे पाकिस्तान गडबडलाय, अस्वस्थ झालेला आहे। तशामध्येच आता बिथरलेल्या पाकिस्तानकडून थेट युद्धाची भाषा सुरू झाली आहे। भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानला धडकी भरली। पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तान या भागामध्ये पाकिस्तानी वायुदलाने ललकार-ए-मोमीन या नावाने युद्ध सराव सुरू केलाय। या युद्धाभ्यासामध्ये चीनी बनावटीचं J-10, F-17 आणि अमेरिकेचं F-16 फायटर जेट्स सध्या युद्ध सरावामध्ये सहभागी आहे। तर भारत कोणती लष्करी पावलं उचलू शकतो याविषयी माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। मी सांगितलं आधी सांगितलं की एअर स्पेस पाकिस्तानने बंद करणं आणि इनफॅक्ट आपण जर घटनाक्रम पाहिला तर पाकिस्तानने पहिले बंद केलेले आहे आणि ते म्हटलं की त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे। पाकिस्तानने एअर स्पेस बंद केली तर त्यांचा रेव्हेन्यू बंद होतो, मॅक्सिमम रेव्हेन्यू आपल्या जवळून मिळतो। आपल्याला काय तोटा होतो? फक्त नॉर्थ इंडियातल्या दिल्लीपासून ते त्यांना थोडा वळसा घालून जावं लागतं। आपल्याला जास्त फरक पडत नाही या गोष्टीचा, पण पाकिस्तानला भरपूर याचा म्हणजे लॉस होतो। त्यामुळे नुकसान त्यांनी का करून घेतलंय मला समजेल। जर त्यांनी नसतं केलं तर कदाचित आपण एअर स्पेस बंद केली। हल्ला झालेल्या पहलगामच्या सोबतच काश्मीरच्या विविध भागांमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्यानं मोठी मोहीम हाती घेतली आहे। ANI या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता वेगवेगळी ऑपरेशन्स राबवणं सुरू आहे। मात्र या लष्करी कारवाईच्या संदर्भात अजून अधिकृत वृत्त समोर ठेवण्यात आलेलं नाही, पण काश्मीर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लष्करी कारवाई सुरू असल्याची ही माहिती आता समोर आली आहे।